हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. तर मित्रांनो, आम्ही चाललो केरळला फिरायला. आमची ट्रिप फायनली सक्सेसफुल होती. आम्ही रात्री नाशिकवरून बसलो. आमची ट्रेन खूप लेट झाली, तर ब्लॉक करायचा टाईमच नाही भेटला. तर आता आम्ही चाललो आहे. तर बघू, मी सांगतो 2 दिवस आम्ही ट्रेनमध्येच आहे. आता बघू काय होते काय नाही. आता आम्ही पोहोचलो रत्नागिरीला आणि आम्ही चाललो आहे फिरायला केरळला. ती आहे आमची ट्रेन. तेव्हाला आमचं सीट आहे. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलोय केरळला आणि आता आम्ही चाललोय खुशी भाई, इतनी खुशी. 25 तासानंतर. आम्ही 2 दिवस ट्रेनमध्येच होतो आणि 25 तासानंतर आम्ही पोहोचले. आणि आता 30 तास झाले. हां, ऑलमोस्ट आता 30 तास तर होतच येतील. आणि आता आम्ही चाललोय फूड कोचीला. आणि कशाने चाललोय? वॉटर मेट्रो. तुम्हाला दाखवतो, हे बघा, वॉटर मेट्रो. आजपर्यंत मेट्रो पाहिली होती याच्यात चालणारी रुळावरती, आणि आज फक्त वॉटर मेट्रो. सी दिस वॉटर मेट्रो. चाले पटकन. आत्ता आम्ही तिकीट काउंटरला तिकीट बाय करू इथं. तर मित्रांनो, ही आहे वॉटर मेट्रो. आणि ही वॉटर मेट्रो नंतर अर्ध्या तासाने चालते फूड कोचीला जायला, त्या साईडला जायला. आणि आम्हाला तिकीट म्हणून हे कार्ड दिलं आहे. या कार्डनी ना टॅप करून एंट्री भेटते. ही आहे वॉटर मेट्रो आणि ही आहे वेटिंग एरिया. शुभम बाय. एवढा प्रवास करून आम्ही फायनली आलो आहे. आता आम्ही जाऊ रूमवरती, फूड कोचीला रूम घेऊ आणि बघू काय काय नाही. हाय, अजून तरी बेस्ट आहे. आणि पाऊस तर खूप लागतो आहे, खूप पाऊस चालू आहे. तर बघू काय होतं काय नाही. अजून तुम्हाला फूड कोचीला यायला आहे ना, आधी तुम्हाला एर्नाकुलम जंक्शनवरती उतरल्यानंतर तुम्हाला आहे ना तिथून ऑटो, आधी आम्हाला ऑटोवाल्याने सांगितले 150 रुपीज. 150 रुपीजचे आम्ही काय केलं, मग आम्हाला माहिती होतं आधी, आणि त्याच्यामुळे ना आम्ही उबर ऑटो केला. उबर ऑटोवरून मग आम्ही इकडं आलो. आणि उबर ऑटोने फक्त घेतले 85 रुपये 2 जणांचे, आणि ह्याने सांगितलं 185. आणि मित्रांनो, इथं आहे ना लँग्वेजचा खूप बॅरियर आहे. इथं आहे ना ओन्ली इंग्लिश आणि तेलुगू किंवा कर्नाटक कोणती लँग्वेज बोलता काय माहिती. 2च लँग्वेज येतात. हिंदी नाही चालत. मराठीत ऑलमोस्ट आहेच आहे, हिंदी पण नाही चालत. सो इंग्लिश येते, त्याच्यामुळं काही एवढं प्रॉब्लेम नाही. बट काही लोकांना इंग्लिश पण नाही येत, त्यांना लोकल लँग्वेजच येते. बेसिक काय होते, आता तर रिक्षावाल्याला काहीच येत नव्हतं. त्याला फक्त 2-3 शब्द येत होते हिंदीचे, हां नाही, बाकी दुसरे तर काही येत नव्हते. तुझा फोन दे ना.
ठीक आहे मी हलतोय. बोट कर्नाटकच्या करायचं. नऊ वाजता आम्ही बसलो होतो. आत्ता वाजले 9:30. अर्ध्या तासाची आमची बोट राईड होती. हे किरण बघून घे ना. ही फिशिंग नेट. अर्ध्या तासाची बोट राईड केली आणि आता आम्ही पोहोचलोय फोर्ट कोचीला. लेट्स सी अब क्या होता है. मस्त राईड होती. हाय गाईज, आता आम्ही कोचीमध्ये आलो आहे. फोर्ट कोचीला आहे आणि इथे ना आम्ही होमस्टेमध्ये ना, तर फोर्ट कोचीला वॉटर मेट्रोच्या स्टेशनच्या ना शेजारीच तुम्हाला आहे ना रूम भेटून जाईल. याच्या डिस्टन्सवरतीच आहे, 500 ते 1000 मीटरवरतीच आहे. आणि होमस्टे तर इथे ना आमचं एक सेपरेट रूम आहे आणि इथे ना कॉमन पण एक हॉल आहे आणि बाकीची अशी रूम आहे. होमस्टे चांगलं व्यवस्थित एकदम. 1200 रुपयामध्ये एक दिवस. तर डिसेंट आहे, गरम पाणी आहे, रूम पण आहे. मी तुम्हाला रूम दाखवतो. ही मेन एंट्रन्स आहे. मेन एंट्रन्स इथे कपाट दिलं आहे, चला काय लागलं ते. आणि सिटिंग अरेंजमेंट आहे. हा हॉल आहे बेसिकली. हा हॉल आहे पूर्ण हा हॉल आहे. तर कपाट आहे, तुम्ही ठेवू शकता इथं कपाटात काही पण. फॅन आहे, टेबल आहे आणि इथे एक स्टेअर केसनी वरती एक रूम आहे. तो एक रूम आहे आणि हा एक रूम आहे आणि आमचा रूम आहे आणि तो एक रूम आहे. असे खाली 3 रूम आहे आणि हा कॉमन हॉल आहे, ज्याला हॉलमध्ये बसायचं. त्याला मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. ही आमची गॅलरी बाहेरची. ही गॅलरी आणि हॉटेलचं नाव आहे ना, तुम्हाला दिसेल का नाही. हे हॉटेलचं नाव आहे आणि व्ह्यू चांगला आहे. ही एंट्रन्स आहे. इथून मध्ये आम्ही खाली गाडी लावली. ही एंट्रन्स आहे. मी तुम्हाला आमचा रूम दाखवतो. ₹700 गाडी घेतली. आता चाललो आम्ही फेरीवरती. व एक दिवस 24 तासासाठी ₹700 ॲक्टिवा घेतली. आणि आता आम्ही चाललो फेरीचे आमचे घेतले ₹10. पावसा पाण्यामध्ये फेरी घेतली, गाडी घेऊन चालले. शिवम भाई आता आम्ही आलो इंस्टाग्रामच्या सगळ्यात मोठ्या फेमस स्पॉटवरती. काय वाटतं शिवम? फडबाकुडी, बट स्पॉट थोडा खूप जास्त डिफरंट आहे ॲक्च्युली. रिअलिटी आणि रिअल लाईफमध्ये मला तर अंतर माहितीच होतं ना आज. ते माहिती झालं रे, खाली दाबल बरं का गाडी. हां चल ही आहे फोर्ट कोचीचा नजारा. फोर्ट कोची आणि आहे चायनीज फिशिंग नेट. इंग्रजांच्या काळातलं ही चायनीज फिशिंग नेट.
आमचं पूर्ण फिरून झालंय. आता आम्ही आलोय समुद्र बघायला. शुभम, कसा एक्सपिरियन्स होता फोर्ट कोचीचा? एकदम मस्त. कोचीला फिरण्यासारख्या थोड्याच गोष्टी आहेत. तुम्ही अर्धा दिवस फिरू शकता. आणि रिअलमध्ये आणि रिअल लाईफमध्ये किती फरक आहे? ॲक्च्युली आम्ही गडामपुडी म्हणून एक गाव आहे तिकडे गेलो होतो. बट रीलमध्ये जेवढं भारी दिसतं तेवढं रिॲलिटीमध्ये नाही दिसत. तुमच्याकडे ड्रोन असला तर दिसतं. आणि आम्ही ज्या स्ट्रीटवरती गेलो होतो, स्ट्रीटवरती इंस्टाग्रामच्या रील बघून गेलो होतो, पाय ठेवायला जागा नव्हती. पाय ठेवायला जागा नव्हती, एवढं तिथं हे होतं. आता आम्ही व्ह्यू पॉईंटवरती उभे आहे का? त्या व्ह्यू पॉईंटवरती जाऊ. तिकडे काढण्याची जास्त. इकडं अशी काढण्याचा